हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर 8 दिवस आपले ब्लॉग आले नव्हते कारण आम्ही तिकडून आल्यापासून सगळे आजारी पडलो होतो. न्यू इयरचा ब्लॉग शूट केला होता पण तो टाकायची पण इच्छा होत नव्हती कारण असं पण न्यू इयर काय आम्हाला छान गेलं नव्हतं. आमच्या घरात सतत वाद असतात. त्यांना नवीन दिवस काय आणि जुना दिवस काय सगळं सारखं असतात. चला असू दे, आजही गुरुवार होता आणि आज उपवास असल्यामुळं काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता. आज निरंकारच धरणार होतो कारण शाबूच नव्हता त्यामुळं. तर घरातली लवकर कामं सगळी झाली होती आवरून. म्हणलं चला आपण एक ब्लॉग शूट करूया होम टूरचं, कारण खूप दिवस झालं तो रखडून राहिला आणि दिवस ना माळ खेळणं सुरू असतं. मला तिला किती पण खेळाय द्या तिला, पण तिचं पोट काही भरत नाही. तर म्हणलं चला आपण फायनली या ब्लॉगला मुहूर्त लावूया. आता तुम्ही म्हणाल काय होम टूर करते, जसं काय तुझं घर लय मोठं आहे. जसंही आहे तसं माझं आहे आणि मला खूप आवडतं आणि ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी ते करत असते. तर कपडे वगैरे काल धुतली होती, ती काढून न्यायची होते. आता ना मी सकाळचे कपडे धुते पण सकाळची धुतलेली मी आतमध्येच टाकते कारण धूळ उडत असते आणि जे संध्याकाळी धुईल ना 5-6 वाजता ते थोड्या वेळेसाठी बाहेर टाकत असते. रात्री काही अन्न झालं नाही, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर खाऊन झोपून गेलो होतो कारण गोळ्या असल्यामुळं ना खाल्ल्या झोप येते. आता मला बोलायचं पण सुचत नाही आहे. कपडे वगैरे घेऊन आले. आता म्हणलं घड्या घालाव्या, तोपर्यंत मशीनमधलं पाणी संपलं होतं आणि अशी मशीन घ्यायची असेल ना तर थोडा विचार करून घ्या. आणि माझ्यासारखं जर राहत असाल ना तुम्ही, जिथं पाण्याची वगैरे सोय नसेल जास्त, म्हणजे कनेक्शन वगैरे काय म्हणतात पाईपलाईन वगैरे, तर अशी मशीन घेऊनच नका. तर ते मी पुढे सांगतेच का. माझ्याकडून चुकी झाली, मी फक्त एकाच बाजूने विचार केला, तो म्हणजे की आपण भाड्याच्या घरात राहतो पण इथं आल्यानंतर आम्हाला त्याचा त्रास होतो. पण असो, आता घेतलेलं तर काही वस्तू वाया नाही गेलेली आहे पण त्रास तर होणारच आहे. कसा जरी घेतलं तर आता भविष्यात जर घर झालं तर तो ताप माझा वाचेल, नाहीतर हा ताप मला आयुष्यभर सहन करावा लागणार आहे. तर आता कपड्यांची घड्या वगैरे घालत होते मी आणि सगळे कपडे वेगवेगळे ठेवायचे म्हणले ना थोडा तापच होतो कारण सोनूची वेगळी, माझी वेगळी आणि यांची वेगळी. तसं तर मला एक कपाट घ्यायचं आहे ज्यामध्ये सगळे आम्ही डेली वेअरचे कपडे ठेवू शकू. पण घेतलं तर ठेवणार कुठे आणि घ्यायचं तरी कसं. म्हणजे मेशोवरून मागवण्याचा प्रयत्न तर चालू असतो माझा, पण आम्ही रानात राहत असल्यामुळे इथं काही पार्सलची सुविधा नाही आहे. पार्सलवाला आला तर ना रस्त्याला येतो, तो काय अलीकडे येत नाही आणि मला एकटीला तिकडे जाणं काही जमणार नाही आणि हे त्यांना आवडणार पण नाही. तर म्हणलं जाऊ दे. जातात मी पहिलं जिथे पत्त्यावरती मागवत होते ना, आम्ही जिथं भाड्यानं राहत होतो तिथं मागवलं तर ना, जी माझी फ्रेंड आहे ना ती बाजार करते, म्हणजे मार्केटला वगैरे जात असते ती. तर ती सतत काही घरी नसते आणि ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशीच पार्सल येईल याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे म्हणलं राहू देत, बघू आता जसं होईल तसं. तर ह्याच्यातमध्ये चालू आहे माझं. काय होतं आहे, जी कपडे मी डेली वेअरचे जर असे कपाटामध्ये ठेवले ना तर बाकीच्या कपड्यांचा पण गळाट होऊन जातो आहे. कारण मी तर सगळे कपडे व्यवस्थित ठेवते आणि माझी काढताना मी व्यवस्थित काढते, पण हे दोघं जर काढायला गेले ना सगळं कपड्यांचं वाटोळं करून, म्हणजे घड्या असते ते इसकटून टाकते त्या आणि वरनं मला म्हणतात की आमचे कपडे कपाटात ठेवत जाऊ नको आणि बाहेर ठेवलेलं पण पटत नाही. आता करायचं कसं तुम्ही सांगा. तर कपडे घालता घालता मशीनमधलं पाणी संपलं आणि जी काय मी हाताने कपडे धुतली होती, जी जास्त खराब झाली होती सोनूची, तर ती मी हातानंच धुते कारण मशीनमध्ये व्यवस्थित नाही निघली जात, तसंच राहतं. म्हणजे डाग वगैरे तसंच राहतं, ते घासल्यानंतर निघून जातात म्हणून हातानं धुतली आणि कम्फर्ट वगैरे टाकून डबल पाणी वगैरे वतलं. हेच मला नको वाटतं पाणी वाचायचं, कारण आमच्याकडे जे पाईप आहे ना त्याने काही फोर्स नाही आहे पाण्याला आणि टाकी उंचावर नसल्यामुळे तर अजिबात फोर्स येत नाही. त्यामुळे मला ही चुकी वाटते. बाकी मशीन ओके, फक्त पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. आता बघू, घर जेव्हा आम्ही बांधू तेव्हा पाईपलाईन वगैरे फिटिंग वगैरे केल्यानंतर ना छान चालेल. तोपर्यंत मशीन जुनी होऊन जायची, काय होतं आहे काय माहिती. तर पाणी वगैरे ॲड करून घेतलं. अजून सोनूची अंघोळ वगैरे बाकी होती, मला पण हेअर वॉश करायचा होता कारण सकाळी अंघोळ केली होती घाई गडबडीत खिचडी बनवायसाठी, पण नंतर लक्षात आलं खिचडी भिजत घातली नव्हती आणि सकाळी बघितलं तर खिचडी पण नव्हती. त्यामुळं तर इथं कपड्यांच्या वगैरे घड्या घालून झाल्या होत्या, तर मला कपाटात ठेवायचे होते. आता जी कपडे घालायची होती ती वरतीच ठेवली, म्हटलं नको ते आतमध्ये ठेवायला. आणि प्रत्येक वेळेस जे काही काम करायचं असेल ना ते असे वस्तू बाजूला करायचे आणि मग करायचं. कारण असं झालं आहे, घर छोटं आणि पसारा मोठा. आणि तुम्ही मला म्हणता की घराला सारखी नावं ठेवत जाऊ नको. नावं नाही ठेवत, मला घर माझं खूप आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं. जे आमच्या घरी येईल ना ते सतत म्हणत असतं, बाहेरून बघील तर वाटत नाही की घरात असं असेल म्हणून, म्हणजे खरंच वेगळीच फिलिंग येते. तर असं चला, माझ्या घराचं कौतुक मला असणारच आणि सगळ्यांनाच असतं. तर इथं कपडे वगैरे माझे ठेवून झाले होते आणि सोनूचं चाललं होतं की बनव ना खिचडी. तिला काय माहिती, जेवढी खिचडी थोडी होती, म्हणजे वाटीभर खिचडी मला शोधून सापडली होती, ती पण काढताना सांडून गेली. आणि सोनूचं चाललं होतं आता कसं करायचं, काय देवाने लावलं आहे आपल्यासोबत. म्हटलं की देवाच्या मनात आहे आज सोनूनं पण निरंकार धरावा. तसं तर त्यासाठी चपाती वगैरे भात वगैरे होतं, पण तिला ना खिचडीच खायची असते. आम्ही जे खाईल ते तिला खायचंच असतं या. तर त्यासाठी चपाती वगैरे गरम करून देणार होती मी, पण म्हणलं आधी माझी कामं आवरून घेऊ आणि मग ते करावं.
भरपूर सारं शूट करायचं बाकी आहे. म्हणजे मी ठरवलेत ना जे ब्लॉग करायचं माझ्यासाठी 2025 कसं गेलं, चांगलं वाईट, या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता. आणि ना मशीन आमची इतकी खराब झाली होती ना, म्हणजे बाहेरनं डाग वगैरे उठलं होतं. अंघोळीचं पाण्याचं शिंतोड वगैरे उडत असतं तर माझा नवरा म्हणला, अगं बाया त्याला तरी कधीतरी पुसत जा. तर आज त्याला पण पुसून घेतलं होतं. आणि असं काही नाही, मी पुसून घेत असते, पण आजारी असल्यामुळं घरात सगळा राडा झाला होता. त्यात मी काय 8 दिवस बघितलंच नव्हतं घराकडे, जसं आहे तसं राहून दिलं. मलाच बरं वाटत नाही तर उठून काय करण्याची म्हणजे ताकद पण उरली नव्हती माझ्यात. 2 दिवस झालं बरं वाटते तर थोडंसं घरातलं आवरलं. 3-4 दिवसाचे कपडे पडले होते ती धुवून दिले, भांडी घासली, झाडून वगैरे काढलं, जाळ्या झालेल्या, धूळ उडली होती. हे आणि सोनूना वरचीवरच झाडत होते, बेड खालचं, कपाटाखालचं, गॅसवरचं, हे सगळं काय त्यांच्याच्यानं होत नव्हतं. तर ते सगळं मी करून घेतलं होतं. आणि जशी नीट झालं ना तशी दररोज फरशी पुसते. आणि सोनूचं म्हणणं होतं की रोज काय पुसायचं, आम्ही नाही घाण करत, मग कशाला रोज पुसते, आता आराम कर की, डबल आजारी पडायचं आहे का, असं तिचं चाललं होतं. आणि वरनं तिचं मला टोमणे पण द्यायचं चाललं होतं, नुसतं पैसे खर्च करते या. ती फरशी पुसायसाठी ना ती मॉप काय म्हणतात ना, ते आणलं होतं मी बरं का. तिकडं भाड्याच्या रूममध्ये राहतो तेव्हाच घेऊन आलेले, पण इथं काही ते जमत नाही मला पुसायला, कारण ती फरशी होती आणि हे कार्पेट आहे, तर कार्पेटवरचं नीट काही पुसलं जात नाही, कपड्यानंच व्यवस्थित पुसलं जातं, म्हणून ते काय मी वापरत नाही. आणि सगळ्यात मोठा टास्क असतो ते म्हणजे मशीन खालचं झाडून घेणं आणि पुसून घेणं, कारण प्रत्येक वेळेस मशीन मला काही इकडं उचलून ठेवता येत नाही. फरशीवरती सरायची पण कार्पेटवरती काही सरत नाही, मग कार्पेट फाटलं जातं, तर मला ते नीट पुसून घ्यावं लागतं. आणि धूळ त्याच्याखाली राहिली का मग बरोबर वाटत नाही. आणि कुणी येणं जाणाऱ्याची नजर पण तिकडेच पडते. सगळा व्हिडिओ म्हणजे असंच घेतलाय, उभा व्हिडिओ घेतलाय. थांब ना जरा, काय होतं अँगल चेंज करायला गेलं ना लई ताप होतो. अर्ध शूट असं घ्या 1 मिनिटानं, नंतर तसं, त्यामुळे म्हणलं राहू देत, आता डायरेक्ट असा सगळा उभाच व्हिडिओ घेणार आहे. असं काही नसतं की आडवाच घ्यावा म्हणून, पण ते छान दिसतं म्हणूनसाठी. आणि काय म्हणतात, लॉंग व्हिडिओला आडवा आणि शॉर्ट व्हिडिओला उभा असं ते आहे त्यासाठी. तर चला आता फरशी पुसून झाली. आमच्या सासूबाई गेल्या तर माहेराला, महिन्यातनं 2-3 वेळा तर त्यांचं जाणं होतंच. तर शेरडांना खायला वगैरे टाकायचं, ते टाकून घेते. तर आल्यानंतर ना म्हणतील की केलंच नाही काय. आणि मी सकाळी केस धुतली नव्हती, आता मी धुवणार आहे, सोनूला आंघोळ घालणार आहे पहिल्यांदा. आमचा कॅमेरामॅन पण आता रेडी झालाय बरं का. आधी तिला इतकं काही समजत नव्हतं, पण आता करते थोडीफार मदत, जास्त काही नाही, थोडीफार तरी मदत होते तिची. तर खायला टाकते का आधी पाणी पाजू काही समजा ना. बघा कॅमेरा कसा फिरतोय तिचा, मी दुसरीकडे आणि ती दुसरीकडे. अगं जरा थांब माग. चला आता पुढं. माग जा थोडीशी, इतकं काय फक्त गवतच दाखवतेस का. अगं गवत ही बघा, करड ही काय खाणार नाही, ती करडानं फक्त करडं खाते ते. अगं असलं नाही खाणार, गवत आहे. गवत देऊ नको देऊ त्यांना हो. त्यांना टाकून घेते आणि थोड्या वेळाने पाणी पाजते, मग झालं त्यांचं काम तर संपलं. दिसतीस तू गंदा आहे, गंदा. त्यांना सावलीत पण पाहिलं नाही. बघा मम्मी खूप चालली बघा. आता गवत पण मला म्हणत असते की तू पण शर्ट वगैरे पाळ, पण कसं आहे माहिती आहे का, आता त्या गेल्या तर मी बघते, पण मी गेल्यानंतर त्या काही बघणार नाही त्यामुळं नको वाटतं उगाच त्यांचा हाल नको. आणि बांधायचं मेन करून प्रॉब्लेम. आता ती कसं घरात बांधते, आता जाऊबाईंचं घर मोकळं आहे ना, मग त्यांची शर्ट घरात असते ती, आणि इकडं कसं लांडग्यांचं भ्या असतंच, त्यामुळे आम्ही कुठं बांधणार ना, त्यामुळे तो विषय घेत नाही मी. आणि बांधायचं पण राहिलं आणि मी गेले तर मग 8 दिवस, 3-4-8 दिवस तर राहू द्या, 2 दिवस 3 दिवस तरी जातात आमचं. पण त्यांना खाया पाणी कोण बघणार आहे, ते म्हणणार माझंच मला जड झाले, आणखी बघू का, त्यामुळे राहून देते. ए कुठे चालली, इकडे या, फरशी पुसल्या म्हणूनसाठी करत नाही. तर करायला तर सगळंच काय करू वाटतं, पण असतात काय अडचणी.
तर बसल्या बसल्या माझं इथं लक्ष केलं, यातनं जास्तच पाणी गळत होतं टिपकं टिपकं. तर इथं मी बांधण्याचा प्रयत्न केला, ते काय बांधलं गेलं नाही. आणि मला पाणी वायाला गेलेलं अजिबात आवडत नाही. असे विचार करत होते झाड ठेव, पण म्हटलं झाडाला पण पाहिजे तेवढंच पाणी घेणार, नंतर ते खालीच सांडणार. तर टिपकीनं जेवढं पाणी भरेल ते मी दुसऱ्या झाडांना वाटणार आहे. मला अजिबात पाणी वाया गेलेलं नाही आवडत. कारण सांगते, आता सासरी तर विहीर आहे म्हणून झालं ते, पण मम्मीच्या तिकडं कसं आम्हाला टँकरचं पाणी असायचं. आणि मम्मी रानात जायची तर मला आणि भावाला, भाव तर माझ्यापेक्षा लहान होता, तो कधी पाणी आणत नव्हता. जसा मोठा झाला, माझं लग्न झालं का मग त्याच्या जबाबदारी पडलं की तो आणायला लागला. पण आम्हाला ना, आम्ही रस्त्याला राहत नाही तर खाली राहतो, तर डोक्यावरती बॅलर घेऊन रस्त्याला मांडायचा आणि तो भरल्यानंतर तो 1-2 बॅलर काय वाटणीला यायचं ते घरी खाली करून आणायचं. म्हणजे 1 कळशी 2 कळशा असं घेऊन ते सगळं बॅलर मी खाली करायची, मम्मी असतोपर्यंत. पप्पांना जमत नव्हतं अपंग असल्यामुळं, त्यामुळं पाण्याची किंमत आहे मला. मी पाणी आवडतं, म्हणजे जेवढं कामाला लागतं तेवढं तर यूज करते मी, पण असं वाया गेलेलं मला नाही आवडत पाणी. कारण ते सोसले मी, मला खरंच लई ताप व्हायचा सासरीवर का काम करायचं सगळ्या गोष्टी. कारण भाव बारका, पप्पाची एक बाजू असं असल्यामुळं मम्मीला आणि मला करावं लागायचं, अशा गोष्टी होत्या. त्यामुळे आता थोडी त्याची जाण आहे मला. तर असंच झाला, सगळ्यांचं काही ना काही असतंच. पण हा ब्लॉग मी इथंच एंड करते. हां बोल, आंघोळ करायची तुला, बोल पटकन बोल की. टिकली बघा माझी काढून लावली, बोल ना पटकन. आता बघा आम्हाला हिलय. राहू द्या, हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि दुसऱ्या व्हिडिओला स्टार्ट करणार आहे होम टूरच्या. तर चला, असू द्या. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.